नमस्कार मंडळी, आज आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने फक्त 15 मिनिटात केशरी पेढा तयार केलेला आहे. पेढा तयार करण्यासाठी नॉनस्टिक पॅन घेतलं, उकळून गार केलेलं दूध घ्यायचं, 3 ते 4 चमचा साखर आणि 1.5 वाटी इतकं मिल्क पावडर घेतलं. अर्ध्या वाटी गरम दुधात 4-5 केशराच्या काड्या म्हणजे 20 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं, म्हणजे छान असा केशरी रंग येतो. फूड कलर घालण्याची अजिबात गरज पडत नाही. घेतलेली सगळी जिन्नसं गॅस चालू करायच्या आधीच मिसळून घ्यायचे, म्हणजे मिल्क पावडरच्या गाठी-गुठळ्या अजिबात होणार नाही. पेढ्याला छान चकाकी येण्यासाठी इथे मी 1 चमचा साजूक तूप वापरलेला आहे. तुम्ही आपलं खायचं तेल असतो ना, तो सुद्धा वापरला तरी देखील चालेल. मंद आचेवरती आपल्याला साधारण 10 ते 15 मिनिटं हे सारखं मिक्स करत राहायचं आणि छान असा घट्टसर बघा गोळा तयार होतो आणि मस्त असं पेढ्याचे मिश्रण तयार झाल्यानंतर चम्मचच्या मदतीने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. जितकं छान मिक्स करून घेतो, पेढा छान असा मऊसूत तयार होतो. तयार झालेलं मिश्रण पूर्णपणे गार करून घ्यायचं आणि नंतर आपल्या आवडीच्या आकारात पेढे तयार करून घ्यायचं, किंवा तुम्ही रोलसुद्धा याचा तयार करून घेऊ शकता, बर्फीसुद्धा तयार करून घेऊ शकता. वेगवेगळे प्रकार तुम्ही तयार झालेल्या मिश्रणापासून तयार करून घेऊ शकता. बघा, छान असे मी आपला केशरी पेढा असतो ना, आपण मिठाईच्या दुकानातनं आणतो तसा तयार करून घेतलेला आहे. थोडंसं गार्निशिंगसाठी केशर, पिस्ता आणि बदामाचे तुकडे लावले आहे. पूर्णपणे ऐच्छिक आहे, आवडत असल्यास लावा, नाहीतर असा सुद्धा पेढा खायला खूप छान लागतो. रक्षाबंधनला नक्की ट्राय करा.